नाव सांगा तुमचं. असलम ताजुद्दीन मुलानी, गाव. आवळा आहे. बरे सध्या निवडणुका चालू आहे. निवडणुकीच्या बद्दल काय माहिती? काय आता बाकीच काय माहित नसायचं, म्हणजे आता चालू आहे, शिवसेने बी आहेत, भाजपा येत आहेत. काय गावात काय हवा कोणाची आहे? तसं काय तसं सांगू शकत नाही. तरी बी मोठ सगळं शिवसेने हवा जास्त आहे. जास्त हो. कशामुळे लोक कशामुळे म्हणजे काहीतरी म्हणजे विकास काम ह्याच्यामुळं केलेले जास्त संपर्क शिवसेने देतात. नाव सांगा. नाव तुषार साळुंके, गाव. आवळायच. सध्या इलेक्शन वगैरे चालू आहे, माहिती आहे का? माहिती आहे की कुठल्या कुठल्या पार्टीत शिवसेना आणि भाजपचं मुख्य प्रभाव आहे. प्रभाव आहे. हो. काय आता चौकाच्या ठिकाणी काय कोणाच्या बद्दल चर्चा चालते? चर्चा सध्या दोन्हीच्या पण आहे, ते चांगल्या चर्चा आहे त्या. भाजपसाठी वातावरण चांगलं आहे, सेनेचं पण आहे, पण गाव भागात सेनेत जास्त आहे आणि वाडी वस्तीला थोडं हेच जास्त आहे भाजपचं. म्हणजे इकडे गाव भागामध्ये शिवसेनेकडे ओढा आणि भाजपकडे गाव भागात आता सध्या पिसेवाडी. कारण काय आहे? नाही कारण नाही, जस्ट त्याचं गट आहेत ना. पिसेवाडीत जसं पडळकरांचा गट मोठा आहे, शेरेवाडीत बापसाहेबांचा गट आहे, असे जस्ट त्याचे गट आहेत. पिसेवाडीत आदेशांचा पण आहे, असं जस्ट त्याचे गट आहेत, त्याच्यावर कार्यकर्ते किंवा प्रभाव जास्त. कामं तर आहेत की आता स्टँडिंग आमदार सुहास बाबर आहेत, त्यांची पण आहेत. काय थोडेफार काम असे पडळकर साहेबांच्या माध्यमातून पण आले. नवीन काम जातंय? नवीन तर आता एक आमच्या इथं शेरेवाडीचा रोड एक मोठा झालाय, संजय काकांच्या खासदार फंडातून आलाय आणि मोठा रोड आहे, 4 कोटीच्या आसपास काय तर बजेट आहे त्याचं. नाव सांगा. नमस्कार, मी गणेश जालिंदर खंडागळे, गाव. आवळाई. सध्या इलेक्शन चालू आहे. हो चालू आहे. इथं चौकात असतंय, तुम्ही लोक बरीच येतात इथं. हो. चर्चा इलेक्शनच्या संदर्भात होते त्या. हो. काय आता म्हणजे काय काय लोकांच्या चर्चा होते तिथे? कशा काय ज्या त्या पक्षाचे लोक आहेत ते, कोण शिवसेना येणार म्हणते, कोण भाजप येणार म्हणते, काही जण वंचित बहुजन आघाडीमधून उभा आहेत, त्यांची सुद्धा माणसं येतात प्रचार करायला. वंचितचं काय आहे? काही वंचितचे आहेत माणसं, काही ठराविक माणसं मतदान करणार आहेत, ते करणार. जास्त दोनच पक्षाचा बोलबाला आहे. हो, भाजप आणि शिवसेना यांच्यात टक्कर आहे. त्यात असं 19-20 कमी जास्त असं कोणाचं काय वाटते? तसं काही नाही. गाव भागात म्हटलं तर शिवसेनेचा जोर आहे, आणि असं वाडी वस्ती वगैरे धनगर समाज असेल किंवा इतर समाज असेल तर भाजपचं प्राबल्य आहे. म्हणजे ते पडळकर साहेबांचं. हो, पडळकर साहेबांचे किंवा बापसाहेब अमरसिंह देशमुख जे आहेत त्यांचे सुद्धा आहे प्राबल्य. जुनं नेटवर्क आहे. हो, जुनं नेटवर्क आहे. संख्या गावात राहिलेल्या लोकांची जादा आहे की बाहेरच्या लोकांची संख्या जादा आहे? गावात पण आहेत, पण बाहेर आता गावात राहणारे आहेत तेवढेच लोक राहणार आहेत. हो, त्याच्या थोडी राहण्यात कमी, गावात कमी म्हणता येईल, वाडी वस्तीवर जास्त आहेत. हो. आणि महत्वाचं म्हणजे 7 तारखेला शिक्षक पात्रता परीक्षा आहे. त्या दृष्टीनं उमेदवार जे आहेत उभा, म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, जे शिक्षक पात्रता परीक्षेला जाणार आहेत ते मतदानापासून वंचित राहू नये, त्यासाठी काहीतरी योजना राबवली पाहिजे त्यांनी. पुण्याला परीक्षा आहे त्यांची. नाही, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे काही जण शिक्षण सेवेत नाहीत पण ते परीक्षेला पात्र आहेत, बीएड झालेले आहेत, ते त्यांच्यासाठी परीक्षा आहे ना. ते सेवेत आहे त्यांना पोस्टलचा असेल लाभ, पण सेवेत नाहीत त्यांना त्यांच्यासाठी सोय केली पाहिजे. हो. तर ते मतदानापासून वंचित राहणार नाहीत, जशी जर यंत्रणा राबवली तर. तुमचं नाव सांगा. किरण साळुंके, गाव. आवळायच. बरं, काय निवडणुकीची काय परिस्थिती आहे? चांगली आहे की. छान आहे, एकदम छान आहे. कशामुळे? काय वातावरण चांगलंच आहे सगळ्यात, सगळे एकदम दोन्हीकडून पण चांगलंच आहे. काय वाईट काय नाही? वाईट काय नाही. गोविंद नांती होय, दोघांना पण समान समान नाही म्हणता येणार, पण वर खाली.
कोण वर राहील? शिवसेनावर राहील बऱ्यापैकी. बऱ्यापैकी लीड मध्ये येईल. तुमचं नाव सांगा माझं नाव तानाजी गणपती चव्हाण, आणि गाव. आवळा आहे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे. तर ह्या निवडणुकीमध्ये इथं कोणत्या पक्षाचे चलती जादा आहे? शिवसेना. जास्त. त्याचं कारण काय सांगता येईल? गावात सगळा जो विकास झालाय ते अध्यक्षांनीच केलाय. काय विकास काय केलाय असं काय सांगण्यासारखी काय काम आहे? पूर्वीपासून पहिले त्यांचं काम तर वॉटर सप्लाय, गावाला पाण्याचं त्यांनी काम केली, रस्त्याची कामं केली ती. कुणाच्याही अडचणीला ती येते ती करते. होय, काय अडचण. दुसरी आरोग्याची किंवा शिक्षणाची काय शिक्षणाची बी चांगलं आहे. सोय आहे? होय होय. बाकी रोजगाराचं वगैरे काय कसं? रोजगार काय आहेच पोरांची. त्यांच्याकडे गेलं का कुठल्याही कामाला ते नाही म्हणत नाही, काम करतात. शेतकऱ्याची काय परिस्थिती? शेतकरी चांगले आहे. पण काय टेंबूच पाणी आलंय, प्रत्येकाला पाणी आहे. शेतकरीच काय सगळीकडे अडचण. आली का? होय, चौकड पाणी आहे, त्याला काय अडचण आहे. नवीन युवक वगैरे आहे त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी काय आहेच की, आता शेती करते ती, काय शिकते ती, त्यांचं आहेच की, शिकून जाते बाहेर उद्योग करते. आता इथं काय उद्योग करणार आहे ते? आता हे जे उमेदवार आहेत जनरली, ह्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आपल्याला आहेत? म्हणजे अपेक्षा म्हणजे ह्याच्यामध्ये पैसे वगैरे नव्हे, त्यांनी काय करायला पाहिजे नवीन? त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले तेच. कधीही कामासाठी जरी गेले तर ते नाही म्हणत नाही. गोरगरीब जरी माणूस गेला, त्यांचं वैयक्तिक जरी काम असलं काम करते. गावामध्ये जसं ते पेरे पाटील जसं त्यांचं ते गाव आहे का नाही, तर त्या गावामध्ये अशा बऱ्याचशा अशा काही गोष्टी केलेल्या आहेत की ते गाव अगदी म्हणजे याच्यासारखं गाव आहे. तसं आपलं गाव सुद्धा तशा पद्धतीचं व्हावं, याच्यासाठी आणखी काय गावाला काय करण्याची आवश्यकता आहे? कुणाला काय पाहिजे, प्रत्येक जरी माणूस गेला त्यांच्याजवळ, काम सांगितलं का कामच करते. जनरली असं संपूर्ण गावाच्यासाठी काय, मी एखाद्या ह्याचा कार्यकर्ता असलो तर ते माझं होय. आता मुलगा तरुण चेहराच आहे, ते अध्यक्षासारखं काम करतोय, पाया पाय ठेवल्यावर जायचं. मी तसं काही नाही. आता काय होतंय की हा शिवसेनेचा जे आहे ते तरुण चेहरा आहे, आणि जे भाजपचं जे आहे ते जुना माणूस आहे. त्याच्यामध्ये टीका होते, हा नवा माणूस आहे, तो जुना माणूस आहे. तर तुमच्या मते तरुण चांगला राहील का तो जुना माणूस चांगला राहील? तरुण चांगलं राहणार. कारण कसं आहे, आता हा जरी मुलगा असला, ह्याच्या बापानं वडिलांनी जे काम केले, पूर्ण आमच्या गावचं पूर्ण काम तिनेच केले. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांचंच ह्याच्यावर हे पायावर पाय ठेवून यायला लागले, त्यामुळे काय कमी पडणार नाही, अजिबात कमी पडणार नाही कामाला, कुठल्याही कामाला कमी पडणार नाही. लोक तरुण चेहऱ्याला जास्त रिस्पॉन्स देते. हो हो.